नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण उच्च न्यायालय भरती 2026 लिपिक या पदभरतीसाठी इंग्लिश या विषयाचे IMP टॉपिक्स म्हणजे 20 पैकी 20 मार्क, 20 प्रश्न आणि 20 मार्क कसे घ्यायचेत। ओके, एकदम परफेक्ट प्लॅन सांगणार आहे। त्याच्यात मी बघू शकता बघा, याचे IMP टॉपिक्स, त्याची स्टडीची स्ट्रॅटर्जी आणि सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे त्या नोट डाऊन करायचं आहे। ओके, चल मेन मुद्दा आहे, पहिल्यांदा टॉपिक आपल्याला बघायचे। ओके, म्हणजे टॉपिक्स तुम्ही केले ग्रामरचे, त्याच्यानंतर होकॅबचे पण। ओके, त्याच्यानंतर पॅसेज कुठले करायचे तर TCS चे जुने एक 10 पॅसेज, कुठले TCS बुक असेल त्या फोटो काढून घ्यायचे किंवा प्रिंट काढून घ्या, झेरॉक्स करा किंवा PDF उपलब्ध आहेत भरपूर याला, त्याचे एक 10 पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करायचे, त्याचं ट्रान्सलेट करून टाकायचं मराठीत, त्याचा पूर्ण पोस्टमॉर्टम करून टाकायचा। 10 सोडवा, फार खूप झाले 10। ओके, अजून सोडवा वाटले मॅक्झिमम 15 सोडवा, गरज नाही, पण 10 जरी सोडवले तरी सफिशियंट आहे। पॅसेजवरती 5 प्रश्न येऊ शकतात। ओके, 20 पैकी 5 प्रश्नाचा कार्यक्रम झालेला आहे। ओके, आता राहिले व्होकॅब्युलरी आणि राहिले ग्रामरचे IMP टॉपिक्स दोघांचे। कळलं? पॅसेज TCS चे करा किंवा कुठलेही पॅसेज मिळतील, MPSC चे असतील, MPSC मेन्स किंवा कंबाईन मेन्सचे कुठलेही सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम। 10 ते 15 पॅसेज सॉल्व्ह करायचे, 5 प्रश्न तिथे झाले, राहिले 15 प्रश्न। आता 15 पैकी ग्रामर आणि व्होकॅब त्याच्यावर टॉपिक सांगणार आहे। क्लिअर? मेन महत्वाचं आहे, टेन्सवरती प्रश्न आलेले आहेत, त्याच्यात पण कुठे आलेत, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सवरती प्रश्न आलाय। राहिला कुठला? फ्युचर टेन्स। ओके, टेन्सचे सगळे जवळपास 11 ते 12 प्रकार तुम्ही करणं अपेक्षित आहे, पण नॉर्मल प्रश्न आहे, जास्त काही अवघड नाहीये। बेसिक करून टाका, टेन्सचे पूर्ण बघून घ्या। एक सोपा प्रश्न आहे, एक प्रश्न 100% राहतो, या दोन्हीवरती प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, म्हणजे टेन्स टॉपिक तुम्हाला करायचा आहे 100%। ओके, 11 ते 12 त्याचे प्रकार आणि या 2 प्रकारावरती फिक्स प्रश्न आलेले आहेत। हे PYQ पाहूनच केलेलं आहे, म्हणजे हे सगळे टॉपिकची लिस्ट घ्या आणि ते टॉपिक करा, 100% आलेले आहेत। व्हॉइस वरती प्रश्न आलेला आहे, चेंज द व्हॉइस म्हणून आलाय, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत। म्हणजे दुसरा टॉपिक आहे व्हॉइस, तिसरा टॉपिक आहे नाऊन, त्याच्यात पण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन विचारलंय किंवा अजून त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच किंवा कॉमन इरर्सच्या माध्यमातून तिथे प्रश्न विचारलेला आहे। ओके, नाऊनचे प्रकार, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, बस हे 3 टॉपिक आहेत, हे अशा पद्धतीने करायचे। म्हणजे टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स चांगलं करायचे, कारण याच्यावरती प्रश्न आलेत। व्हॉइसमध्ये चेंज द व्हॉइस येतं, ऍक्टिव्ह पॅसिव्ह करा, पॅसिव्ह ऍक्टिव्ह करा असं येतं, आणि नाऊनमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन विचारलं, इतर नाऊनचे प्रकार, आणि पार्ट ऑफ स्पीचमध्ये किंवा कॉमन इरर्स, म्हणजे एक वाक्य दिलं त्या वाक्यातला कॉमन इरर म्हणून आलेलं आहे, अशा पद्धतीने आहे। ह्या पद्धतीने बेसिक लेवल तुम्ही करायची आहे, म्हणजे तुम्हाला 20 पैकी 20 100% पडून जाते। याच्या आधी मी व्हिडिओ टाकला होता मराठीमध्ये 10 पैकी 10 कसे घ्यायचे, तर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या YouTube चॅनललाच आहे, तो व्हिडिओ बघून घ्या। 10 पैकी 10 याच्या बाहेर काहीच येणार नाही, तसं इंग्लिशचे सांगणार आहे त्याच्या बाहेर काही येणार नाही। मी सांगतोय मिनिमम मटेरियल आणि तेवढंच येणार आहे, म्हणजे मिनिमम टॉपिक तेवढे सांगितलंय, त्याच्यात येऊन जातील। क्लिअर? आता मेन मुद्दा आहे व्हर्ब वरती देखील कसा प्रश्न विचारलाय, की व्हर्बची डेफिनेशन वरती प्रश्न विचारलाय। ओके, पाठीमागे काय होतं, टेन्स होतं बघा, टेन्सच्या डेफिनेशन वरती जर प्रश्न आला तर, व्हॉइस म्हणजे काय याच्यावरती जर प्रश्न आला तर, नाऊन म्हणजे काय याच्यावरती जर प्रश्न आला तर, आलेले आहेत पुढे बघा तुम्ही, कंजंक्शनच्या डेफिनेशन वरती आले, नाऊनच्या डेफिनेशन वरती देखील प्रश्न आला, इथे लिहून घ्या नाऊनची डेफिनेशन। ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे। चला बघा, फाइंड द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फ्रॉम द फॉलोइंग, एक वाक्य दिलं, त्याच्यातले खाली एक्झाम्पल्स दिले, त्याच्यातून मोस्ट अप्रोप्रिएट ओळखायचे। ओके, वर्बच्या डेफिनेशन वरती प्रश्न आलाय, वर्ब टॉपिक त्या पद्धतीने करायचं आहे। क्लिअर? त्याच्यानंतर डिग्री टॉपिक, सुपरलेटिव्ह टू कम्पॅरेटिव्ह विचारले, हे मी विचारलेलं सांगतोय, तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री पण करायची आहे। ओके, अशा पद्धतीने करायचं आहे। ऍडवर्ब देखील विचारले, LY लागलं की ऍडवर्ब होतं। ओके, सिंपल प्रश्न विचारलाय, पण माहीत असलं तर त्या पद्धतीनं डिग्री चांगली करा। डिग्रीच्या आधी, ह्या डिग्रीच्या आधी ऍडजेक्टिव्ह टॉपिक करून घ्या, ऍडजेक्टिव्ह वरती देखील प्रश्न आलाय। ओके, पण ऍडजेक्टिव्ह आधी केलं टॉपिक की तुम्हाला डिग्री सोपी जाणार आहे, हे तुम्हाला हे कळलं पाहिजे। इथं फक्त सिक्वेन्स थोडासा हे झालाय। ओके, इथे 4 नंबरला वाटलं ऍडजेक्टिव्ह टॉपिक केल्यानंतर डिग्री करा, डिग्री नंतर ऍडवर्ब, चल कार्यक्रम। क्लिअर? ही खूप महत्वाची गोष्ट आहे, एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो। चलो एकदम क्लिअर दिसतंय, कुछ वाद नाही आहे। चला, कळलं? हे 6 टॉपिक आहेत, अजून आपल्याला पुढे जायचं आहे। बघा, पुढे आहे कंजंक्शन, कंजंक्शनच्या डेफिनेशन वरती प्रश्न आलाय।
ओके. कंजंक्शनवरती डीपमध्ये प्रश्न नाही, त्याच्या डेफिनेशनवरती प्रश्न आलाय. सिंथेसिस विचारलंय. सिंथेसिस म्हणजे काय? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड, याच्यावरती प्रश्न आहे. याच्यावरती 100% प्रश्न परत येणार. मग हे मराठीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, तिकडे प्रश्न आहे, इकडे प्रश्न आहे. हे प्रश्न, हे टॉपिक, हे व्हिडिओ पाहण्याचं तुमचा बेनिफिट आहे की हे कंजंक्शन, त्याचे डेफिनेशन, सिंथेसिसची डेफिनेशन नेटवरती बघून घ्यायचं. सिंथेसिस म्हणजे काय? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघून घ्यायचं. कळत नसेल तर कंजंक्शन म्हणजे काय? एक युट्यूबला व्हिडिओ बघून घ्यायचा, बस या पद्धतीने जायचंय. या पद्धतीने विचारलेलं आहे. क्लिअर? चलो, मेन आहे आपली टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच. नॉमिनल फीस मध्ये उपलब्ध आहे 199 मध्येच. ओके. 10 टेस्ट, पुढे मी त्या टेस्ट पण दाखवतो तुम्हाला. ओके. 10 टेस्ट विथ एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. म्हणजे एका टेस्टमध्ये 90 प्रश्न, म्हणजे 900 प्रश्न, त्या 900 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन. ओके. बट लगेच दाखवतो बघा. चला, कशाला पुढे. हे बघा, हे एक्सप्लेनेशन. ओके. डिटेल पद्धतीनं, एकदम खतरनाक अशा पद्धतीनं आहे. 199 ऑफरमध्ये उपलब्ध आहे. लवकरात लवकर तुम्ही घ्या, याचा खूप फायदा होणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. हे झालं एक्सप्लेनेशन पूर्ण आहे, असं नाही की बाबा पूर्ण दाखवतो. बघा बघा, हे मॅथ रिजनिंगचं पण पूर्ण एकदम डिटेल. बघा, हे पूर्ण संगणक, कम्प्युटर, खलास, विशेष नाही. घ्या तुम्ही, परचेस करा, जबरदस्त आहे. प्रिंट करा, ही प्रिंट करायचं ऑप्शन आहे. एक्सपोर्ट करा, प्रिंट करा, सॉल्व्ह करा. एक टेस्ट, कसे टेस्ट सॉल्व्ह करायचे, कसं स्ट्रॅटर्जी टाकणार आहे, टप्प्याटप्प्याने व्हिडिओ टाकणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. चलो, जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. खूप, हे बघा, हे 90 प्रश्न डिटेल पद्धतीने एक्सप्लेनेशन. बघा, हे बघा, हे टेस्ट पेपर या पद्धतीनं जबरदस्त क्वालिटी आहे. ओके. एवढे टॉपिक वगैरे अनालिसिस करूनच काढलेला आहे व्हिडिओ. आपण टप्प्याटप्प्याने टाकतो. मराठीच टाकलाय, आता इंग्लिशचा हा टाकतोय. पुढे आपण टाकू पटापट. ओके. चलो, हे बघा, हे डिटेल पद्धतीनं खतरनाक, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. ओके. ही ज्याची आन्सर की खतरनाक विथ एक्सप्लेनेशन, सगळा रामबाण उपाय. चलो, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच. ओके. चलो, पुढे आपण परत एकदा क्वेश्चन टॅग विचारले. पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वरती प्रश्न आहे. सोपं आहे, हे काही अवघड नाहीये. त्याच्यानंतर पंक्च्युएशन्स विचारले, त्याला मराठीत काय म्हणतात? तर विराम चिन्हे. मग सर हे मराठीत पण विचारले का? हो, मराठीत देखील 1-2 प्रश्न आले त्याच्यावरती, विराम चिन्हावरती. म्हणजे मराठीचा तुम्ही आधी टॉपिकचा व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही याला कोरिलेट केलं तर म्हणलं असेल सर तेच टॉपिक आहेत, तिकडे केले की इकडे करायचे, लगेच सिमिलर आहे. कन्सेप्ट क्लिअर. वर्ड फॉर्मेशन म्हणजे याचा प्रिफिक्स सफिक्स विचारलंय. या टॉपिकचं नाव आहे वर्ड फॉर्मेशन. प्रिफिक्स आणि सफिक्स वरती जास्त प्रश्न आहेत. ओके. पंक्च्युएशन्स मध्ये आहेत. हे झाले 10 टॉपिक आतापर्यंत ग्रामरचे. त्याच्यानंतर आर्टिकल टॉपिक, ए असेल, ॲन असेल, द असेल, याच्यावरती 100% प्रश्न आलेत, परत येणार आहेत. पेपर मध्ये दिसल्यावर तुम्हाला माझे शब्द आठवतील, सर बोलले होते हे नीट करा, याच्यात चुकतं, याच्यात खूप कन्फ्युजन आहे, पण सोपं आहे, अवघड काही नाहीये. रिव्हिजन मारा. डायरेक्ट इनडायरेक्ट सोपं आहे, काहीच नाही. सेट टू आलं की टोल्ड येत असतंय, त्याच्यानंतर डॅट येते पुढे, असं त्या पद्धतीने आहे. ओके. प्रिपोजिशन्स मध्ये कुठले प्रिपोजिशन्स लिहून घ्या. फ्रॉम, विथ, हे पूर्ण मी लिस्ट काढली बघा इथपर्यंत. मी वाटलं तर बाजूला सरकतो. ओके. बघा, हे पूर्ण याच्यावरती, प्रत्येक याच्यावरती प्रश्न आहे. डाऊन, ओव्हर, ऑन, इनटू, ॲट, हे बघा. तुम्हाला कळत नसेल, युट्यूबला एक व्हिडिओ बघायचा प्रिपोजिशनचा, त्यातून सगळं बघून घ्यायचं, उदाहरण खतरनाक कार्यक्रम. ओके. या पद्धतीने. ओके. प्रोव्हर्ब्स विचारलेत, याच्याच भाग आहे ह्या प्रिपोजिशनचा. म्हणजे जसं अढेर टूच असतं, अढेर ऑफ नसतं, अढेर फॉर नसतं, टूच असतं. अशा पद्धतीने ज्या प्रोव्हर्ब्स असतात किंवा काही प्रिपोजिशन्स फ्रेजेस असतात पुढे, त्या देखील विचारतात. त्यामुळे हे पाठ अपेक्षित आहे, पाठ असणं. ओके. ह्या पद्धतीनं जवळपास आता 13 टॉपिक झालेत. काय अवघड आहे का? तुम्हाला किती सांगितलं मी, भारी दिले. एवढे सगळे प्रिपोजिशन्स वरती प्रश्न आलेत. मी प्रश्न PYQ बघून हे सगळं नोट डाऊन केले. तुम्हाला किती फुकट भेटायले. आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहे नॉमिनल फीज मध्ये. प्रिंट करा, सॉल्व्ह करा. त्याच्यात कुठल्या टॉपिकवरती तुमचे प्रश्न चुकत आहेत त्याचे अनालिसिस करा. झाले, तुम्ही लागून जाणार आहेत. ओके. मराठीचे 10 आणि याचे 20-30 मार्क तुम्हाला मी द्यायलोच आहे. ओके. त्या पद्धतीनं बघा, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची बॅच नॉमिनल फीस मध्ये उपलब्ध आहे. यांना कळत नसेल, 6 महिन्याची व्हॅलिडिटी, वॉच टाइम अनलिमिटेड. मराठी टॉपिक तेवढं, बॅच पुस्तक सफिशियंट आहे, तेवढं करून टाका बस. हे बघा, हे चलो पुढे. ज्यांना माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील त्यांनी 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमचं पासआउट वर्ष आणि तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करताय ते पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल, माझा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे सेव्ह होईल. नंतर तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत राहतील. ओके. पुढे राहिले टॉपिक, संपलं नाही अजून. चला पुढे. ऍडजेक्टिव्ह टॉपिक मी म्हटलं तुम्हाला डिग्रीच्या आधी करून टाका. हा डिग्रीच्या आधी म्हणजे डिग्री या टॉपिकच्या आधी. ओके. हे
डिग्री या टॉपिकच्या आधी हा करा, म्हणजे डिग्री हा टॉपिक तुम्हाला सोपं जाईल. ॲडजेक्टिव्हमध्ये फ्यू, अ फ्यू या दोन्ही शब्दाचा अर्थ विचारलाय आणि बी साईड आणि बी साईड्स याच्यावरती देखील विचारलेला आहे. हे 2 प्रश्न आलेले आहेत. ओके, बघा प्रश्न देखील सांगतो मी की असे प्रश्न आले. प्रश्न पाहूनच पूर्ण कुंडली काढलेली आहे. त्याच्यानंतर बेसिक ऑफ ग्रामरमध्ये म्हणजे 14 टॉपिक आपल्याला करायचे. इंग्लिश ग्रामरचे 14 टॉपिक आपल्याला परफेक्ट पद्धतीने करायचे. ओके, आणि एक म्हणजे बेसिक ऑफ ग्रामरमध्ये आपल्याला सिंग्युलर फ्लुअर वर्ड्स आपल्याला हे करायचे. ओके, त्याच्यानंतर मोडल ऑक्झिलरी ते आपल्याला करायचे आणि जिरंट फॉर्म हे 3 गोष्टी आपल्याला बेसिकमध्ये करायच्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावरती या तिन्हीपैकी 2 टॉपिकवरती किंवा तिन्हीपैकी तिन्ही पण 100% प्रमाणे आपल्याला हे 3 टॉपिक जबरदस्त पद्धतीने करायचे आहेत. आणि पुढे कॉमन एरर्स इन सेंटेन्स, ओके, त्याचे काही युट्यूबला नॉमिनल तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके, बँकिंगला थोडेसे हार्ड लेवल असतात. इथं नॉर्मल जे काही आपण 15 टॉपिक बघितलेत त्याचा यूज करून कॉमन एरर्स इन सेंटेन्स किंवा करेक्ट द सेंटेन्स अशा पद्धतीनं काहीतरी त्याच्यात चुकवलं जातं, ते आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं असतं. अशा पद्धतीनं ग्रामरचे 15 टॉपिक आपण बघितलेले आहेत. ओके, परत एकदा वाटलं त्याला फास्टमध्ये बघूयात. याची वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. इंग्लिश VIMP टॉपिक 20 पैकी 20 पाहिजे तुम्हाला. मी सांगितलं जसं पॅसेजच्या बद्दल, याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या, हे 1 पेज करा तरच तुम्हाला 20 पैकी 20 पडतील, नाही तर मग अवघड कार्यक्रम बोंबलायचं काम आहे. ओके, याच्यात पॅसेज ऍड करा. त्याच्यानंतर हे व्हिडिओ बघून घ्या, हे देखील लिहून घ्या. आता हे सगळं लिहिल्यानंतर तुम्ही याचा फोटो मला व्हॉट्सअपला नक्की पाठवा, म्हणजे भारी वाटेल की तुम्ही लिहिलंय आणि नक्कीच तुम्ही 100% लागणार, म्हणजे जर तुम्ही हे लिहिलं असेल तर. ओके, हे देखील आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या या सगळ्या गोष्टी. हे देखील अशाला असं प्रश्न याच्यात आलेत, महत्त्वाचं आहे, हे लिहून घ्या. हे पूर्ण 1 पेज करा पाठीमागून पुढून. ही टेस्ट सिरीज नक्की घ्या, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. तळमळीनं सांगतोय, घ्या. कुठं पैशासाठी म्हणत नाही, जबरदस्त क्वालिटी आहे, याचा फायदा घ्या. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे, नाहीतर मग बघा ओके तुमचं नुकसान होऊन जाईल. ही लिहून घ्या. 100% प्रिफिक्स सफिक्सवरती प्रश्न आहे, 100% आहे, आलेले प्रश्न आहेत. पंक्च्युएशन्स, विरामचिन्हे प्रश्न आहेत. हे प्रिपोजिशन्स एवढे आहेत. आर्टिकलवरती 100% प्रश्न आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट 100% प्रश्न आहे. प्रिपोजिशन 100%. 3 टॉपिकवरती 100% प्रश्न आहे. हे चांगले करा, फुकट मार्क आहेत. चलो, त्याच्यात ही बॅच 100% घ्या. नॉमिनल फीसमध्ये उपलब्ध आहे. पुढे पण जे येणारे MPSC सरळ सेवा असतील तिथे देखील तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. युट्यूबला व्हिडिओ आहेत, 20-20, 25, 30 हजार व्ह्यू झालेले आहेत पहिल्या याला. ही डिटेल्स पाठवून द्या. हे टॉपिक, याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे व्होकॅब्युलरीचा विषय. आता पहिले आता ग्रामरबद्दल बोलतो. ग्रामरचे बघा, एकच मिनिटं, थोडा व्हिडिओ मोठा होईल, काय प्रॉब्लेम नाही. ग्रामरचे 15 टॉपिक किंवा आपण एक बघितलं 16 टॉपिक. क्लिअर? याच्यात जर तुम्ही बघितलं MPSCचे, आता याच्यात तर गरज नाही, तुमच्याकडे जे काही ग्रामरचं पुस्तक असेल त्या पुस्तकातून करा. बाळासाहेब शिंदे सरांचं असेल तिथून करा, काही प्रॉब्लेम नाही. कुणाला नवीन पुस्तक घ्यायचं बाळासाहेब शिंदे सरांचं घ्या. ओके, जर अजून प्रॅक्टिस करायची असेल तर MPSCचे 1984 ते आजपर्यंतचे प्रश्न असणार, त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक घ्या. पण हे खूप झालं, गरज नाही एवढे प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रत्येक टॉपिकचे फक्त 20 प्रश्न सॉल्व्ह करा. सरळ सेवेचे भेटत असतील, सरळ सेवेचे, कोर्टाचे जुने पेपर्स पुस्तक घ्या मार्केटमधलं, आणि त्याचे जे काही सगळे इंग्लिशचे प्रश्न आहेत तेवढे सॉल्व्ह करा. बस सफिशियंट आहे. आणि प्रत्येक टॉपिकचे जमलं तर 20 म्हणजे 15 गुणिले 20 अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. बस सफिशियंट आहे. ओके, MPSCचे 1984 आजपर्यंत हे. TCS पॅटर्न खूप लेंदी आहे, थोडासा वेगळा आहे, तेवढा वेळ नाही आपल्याला. कोर्ट परीक्षा घेणार आहे सध्या, त्या अँगलने मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यावर TCSचं कुठे सांगत नाही. MPSCचं पण खूप हार्ड होईल. सोपे MPSCचे सोडवा 20 प्रश्न, किंवा जे कोर्टचे आतापर्यंत झालेले जे काही पेपर्स आहेत मार्केटमध्ये कुठेही जा, कोर्टच्या जुन्या प्रश्नाचं प्रश्नपत्रिकेचं पुस्तक घेऊन टाका छोटं, त्याच्यातून सॉल्व्ह करून टाका. क्लिअर? ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे MPSCचं करा, पण हे खूप अवघड आहे. हे अवघड म्हणल्यापेक्षा खूप हार्ड लेवल आहे. एवढी गरज एवढं येतच नाही, लेवलच हार्ड नाही आहे, सोपी लेवल आहे. TCS IBPS पण हार्ड आहे, ते गरजच नाही. ओके, त्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. चलो, क्लिअर? आता व्होकॅब्युलरी कुठून करायची, तर व्होकॅब्युलरी सांगतो की तुमच्याकडे नसेल तर तुम्ही MPSCचे 1984 आजपर्यंतचे सगळे व्होकॅब तिथून करू शकता, किंवा TCSचं जे बुक आहे तिथून पण व्होकॅब करू शकता. सगळ्यात सोपं इथून राहील. ओके, PYQ बेस्ड केलेलं सोपं जातं. की तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल, आता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यातून तुम्ही सिनोनिम, अँटोनिम्स, हे फ्रेजेस, सिमिलर वर्ड मिनिंग, त्याच्यानंतर आयडोम्स आणि फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे स्पेलिंग बघा. स्पेलिंगवरती मिसस्पेल्ड किंवा रॉंगली स्पेल्ड, ओके, स्पेलिंग इरर्स हे 100% महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक नवीन थोडंसं ॲडिशन नेटवरती युट्यूबला व्हिडिओ असतात, त्याच्यावरती काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठे गेलं, चेंज द जेंडर म्हणून आहे, आणि मेल फिमेल, मेलला फिमेलला काय म्हणतात असं
ओके ते आहे. आणि त्याच्यानंतर ॲनिमलचं नाव आणि त्याचे साऊंड, म्हणजे कुत्रा कसा आवाज काढतो बाबा, मांजर काय करते, म्हैस कसं ओरडते, गाय कशी ओरडते, असे बोलती कसे, असं त्या पद्धतीनं आहे. हे दोन्ही जे आहेत ते यूट्यूबला टाकून द्यायचं, येऊन जातं. ते काही नाही, एक व्हिडिओ बघायचा याचा, लिहून काढायचं, दोनदा तिथं वाचायचं, संपला विषय. काहीच नाही, त्याच्या बाहेर काहीच गरज नाही, फुकटमध्ये होऊन जाते. पुस्तकातून बघायची गरज नाही, युट्यूबला 1-2 व्हिडिओ बघायची, लिहून काढायचं सगळं खण खण. ओके, ॲनिमल्सचं नेम आणि त्याचा प्रोड्युसिंग साऊंड बस. आणि चेंज द जेंडर, मेल आणि फिमेल. ओके, प्राण्यांमध्ये तुमचा लायन आहे, त्याला मेलमध्ये काय म्हणतात, फिमेलमध्ये काय म्हणतात, असं कुत्रा आहे, मांजर आहे, असं जेंडर, म्हैस, हल्ल्या आहे, असं त्या पद्धतीनं. ओके, ते असेल. तर अशा पद्धतीनं हे सिनोनिम, एंटोनिम्स, फ्रेजेस, ॲडम्स आणि फ्रेजेस, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग ऑप्शन, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेलिंग, या पद्धतीने तुम्हाला हे ग्रामरच्या याच्यात जायचं आहे. पुढे आपल्या जे हे आहेत काय म्हणतात त्याला, कोर्ट लिपिक, त्याच्यासाठी किती फॉर्म आलेत, त्याचं हे RTI टाकलेलं आहे. ओके, बघा, छत्रपती संभाजीनगर 34,240. ओके, याच्यात 35,000 धरून चला, काही रिपिटेटिव्ह आपण धरू, याच्यात पण एक 20,000 धरून चला, किंवा 19,000 धरा, 18,000 धरा, आणि इथे पण एक 67,000 धरून चलू शकता. इतक्या कमी जास्त धरू शकता, काही 1-2-4 हजार कमी करून टाका, प्रत्येक याच्यातून 2-2 हजार, 3-3 हजार कमी करा, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं फॉर्म्स आलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालय 69,997. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 37,240, नागपूर. हे एवढे फॉर्म बघून काही हे करू नका, जास्त कॉम्पिटिशन नाही. खरं प्रत्येकीच्या इथं जवळपास बघितलं तर एक 10 ते 12 हजारचं कॉम्पिटिशन असेल, इथं पण एक 5 ते 7 हजारचं कॉम्पिटिशन असेल, आणि ते 2 ते 5 हजारचं कॉम्पिटिशन असेल. त्याच्यानंतर परत टायपिंग आहे. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जे लेवल टफ द्यायची असेल समजा, तर तेही खरं कॉम्पिटिशन आहे. मी जे लिहिलंय ते फक्त फॉर्म आहेत बाकीचे. त्याच्यानंतर इथं टायपिंगसाठी इथं अजून येतील 1000-2000 तर येतील. इथं 2000 इथं कॉम्पिटिशन असेल, इथं पण 1000-1500, 2-2 हजार कॉम्पिटिशन आहे खरं तर. ज्याला खरी जमते टायपिंग, ज्यांची टायपिंगची प्रॅक्टिस नाही त्यांनी आत्ताच्या आत्ता जा, आजपासून किंवा उद्यापासून लगेच टायपिंग करा. रोजची 1-1, 2-2 तास टायपिंग करा. 400 शब्द असतात, 10 मिनिटं वेळ असतो. क्वालिफाय व्हायचं आहे की ते मार्क ॲड करतात त्याच्यात, त्याचे हे होणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही फक्त याची जी स्क्रीनिंग टेस्ट आहे ती झाली आणि नंतर मग टायपिंगला फेल झाले, माती व्हायची सगळी, मग काहीच नाही. इंटरव्ह्यूचा कॉल भेटायचा नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे टायपिंग करा दररोज, 1 ते 1.5 तास किंवा 2 तास टायपिंगला जा. आत्ताच्या आत्ता जा, करा प्रॅक्टिस दररोज 1.5 तास. बोर झालं की टूक सुरू करायचं, उद्या पैसे काय होत नाही. परफेक्ट असलं पाहिजे. क्लिअर? तर ह्याच्या पद्धतीनं सांगतोय, जे काही टॉपिक सांगितलेत. ओके, त्याचे स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही याच्यापैकी कुठल्या विभागातून फॉर्म भरलाय वाटलं तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अजून कुठल्या टॉपिकवरती काही व्हिडिओ टाकायचा असेल कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलायच, त्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला मेसेज करा. कॉलवरती बोलायचं असेल तर कॉलिंगचा टाईम घ्या, त्यानुसार बोला, बिंदास्त बोला, काही प्रॉब्लेम नाही. ॲज अ फ्रेंड म्हणून बोला, काही प्रॉब्लेम नाही. पण जबरदस्त अभ्यास करा, कुठेही गाफील राहू नका. 20 पैकी 20 प्रश्न 100% येतील, कुठेही गाफील राहू नका. अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.